जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाषराणे जिचंद्र. आज आपण आलो आहे नायगाव पूर्व येथे. नायगाव पूर्व येथे काहीतरी कॅनॉलचं काम चालू आहे, पण त्यासाठी सडलेल्या सळ्या वापरतात अशी तक्रार आली आहे माझ्याकडे. आता आपण पाहूया काय खरं काय परिस्थिती आहे ते बघू. हॅलो हॅलो सुपरवायझर किधर आहे तुम्हाला? सुपरवायझर छोटा है. सुपरवाइजर किधर गया? इधर आओ, नीचे आओ. ये जो आपने काम करने को लिया है, 2 कोटी का प्रोजेक्ट है, 2 करोड़ का. तो अपने को दिया नहीं हो. सुनो मेरे को बात, आप बोर्ड नहीं पढ़ते शायद. तो ये जो घटिया सलिया लगा रहे हैं आप, उसके बारे में आप क्या कहना चाहते हो? अपने को कुछ आइडिया नहीं इसमें. अपन कल फाइलिंग कंडक्टर है, हम लोग इसका नहीं है कुछ. क्या है आप? हम लोग का कुछ नहीं है इसमें. क्या आप कौन है? हम लोग काम करने वाला इधर. काम करने वाले हैं. तो आप बोल नहीं सकते कि यहाँ पे ये जो सरिया लगा रहे हैं हम लोग, तो गलत है. हम काम कर रहा है, अपने को काम करें ना, तो काम गलत हो रहा है, आपको मालूम है? पता है लेबर है इसमें, अपने को क्या मालूम है. लेबर का ही काम होता है ना भाई. लेबर का ही काम होता है कि प्रोजेक्ट खराब हो रहा है. अभी ये इधर कितना बड़ा बड़ा गाड़ी जाता है, मालूम है? बस जाता है, सब जाता है. हाँ, तो अगर ये गिरेगा, टूटेगा, नुकसान किसका होगा? हम लोग का होगा, गाँव वालों का होगा. आप बात करो ना. किधर तुम्हारा सुपरवाइजर किधर है? वही तो पता नहीं है. बोला उसको फ़ोन करके, बोलो राणे पत्रकार आया, बोल इधर. मला असं काम चालणार नाही बा. या नवीन साड्या ये गेज कितना बारीक है? ये चलने वाला गेज है क्या? इतना छोटा गेज का चली, और ये सब सड़ा हुआ माल. उसको बोलो राणे पत्रकार आया, बोलो जल्दी जल्दी बोलो. तर आपण पाहू शकता इथे सडलेल्या साड्या होत्या. आपण सुपरवायझरला बोलू, आपण त्याच्याशी वार्ता करू. जल्दी बोला दोस्त. आपण पाहू शकता, पुन्हा एकदा दाखवतो. अंदाज पत्रकीय रक्कम रुपये 2,94,26,117 रुपये. जर 2,94,26,117 रुपये जर घेऊन हे जे दोन आहेत, हमीद जे शेख आणि रविकांत निकम, हे जे काम करतात आहे, या सडलेल्या सळ्या का आणले? आपण त्याचा जाब विचारू. सुपरवायझर हे पण त्या व्हिडिओ चालूच राहणार आहे.
तुम्हाला सगळं दाखवतो इथलं. जर 2,94,26,117 रुपये जर खर्च करून हे अशा साड्या वापरणार असतील तर हे काम कशा पद्धतीचं होणार आहे आपण पाहू शकता. आणि बघा इथे मोठमोठ्या गाड्या आहेत, बस आहेत. एवढं वजन झेपेल का? झेपेल का? आणि याच्यावर भाव पूल होणार आहे. आणि याच्यावर हा पूल होणार आहे. हा पाण्याचा लोड झेपेल का त्या सळ्यांना? एवढ्या मोठ्या पाण्याचा लोड झेपेल का? अशा सळ्या किती दिवस टिकतील? आणि हे काम कसं होणार आहे, त्या पद्धतीचं होणार आहे. बघा माझं हे काम असतं की भविष्यातील काही त्रुटी असतात त्या आधीच दाखवतो मी वर्तमानातच. त्याच्यामुळे अशा अनुकूल काम करा की काम चांगलं होईल. बघा आता या सडलेल्या सळ्या याच्यामध्ये जाणार आहे. सडलेल्या साड्या पाहू शकता. सडलेल्या साड्या जातात आहेत त्याच्या आतमध्ये. अजून सुपरवायझर का आलेला नाही, आपण बघू शकतो. सडलेल्या साड्या चालल्यात बघायच्या आतमध्ये. मी पाऊस करणार आहे. सडलेल्या साड्या आणि त्याची केस पण नाही. त्या गंजणार खाडीचं खारट पाणी आहे, चिखल आहे. त्या गंजणार शाळा अजून गंजणार आणि एकदम भुसावणार याचा उभा होणार. पाहू शकता. काम सुरुवातीलाच चांगलं झालं तर ठीक आहे, कारण पाया मजबूत असेल तर कळस सुद्धा मजबूत होतो. सुपरवायझर का अजून आला नाही वाटतं. पत्रकार आल्याबरोबर पाहू शकता सडलेल्या सगळं. आपण त्यालाच विचारू का सडलेल्या सगळ्या लावतात. ते चांगलं लावतात, ते सडलेले लावतात. जय महाराष्ट्र. हे तुमचं जे काम चाललंय ते तुम्हाला योग्य वाटतं का? म्हणजे तुम्ही जे काम करताय ते तुम्हाला योग्य वाटतं का? मी तर साहेब सुपरवायझर आहे. अरे पण तुम्ही जे काम करताय ते तुम्हाला योग्य वाटतं का? योग्य आहे ना. काय झालं त्याच्यात? या सडलेल्या सळ्या लावताय. म्हटलं तर थोडा डस्ट आहे त्याला. काय डस्ट आहे त्याला. ग्रीन सळ्या लावत नाही. गेट चालवेल का मला सांगा? हा ही गेट चालेल का? तुम्ही हा पूल बनवताय या सडलेल्या सळ्या लावून. हे फार चुकीचं करता तुम्ही. 2,26,000 फुलाचं काम नाही, ते पायलिंग करतात सपोर्टसाठी आहे. ते त्याच्यावर थोडी ब्रिज अपलोड राहणार आहे. पण सडलेल्या सळ्या लावता तुम्ही. घडलेलं कुठे आहेत? 2 कोटीचा प्रोजेक्ट आहे हा. हा सडलेल्या सळ्या लावताय. मी का म्हणतो तुम्ही चांगलं काम करणार आहात की नाही? उडवडीची तर पळू नका दादा, ऐका. पळू नका. आणि उडवडीची तर मला चालणार नाही इकडे. इथे एकच पत्रकार आहे, सचिन सुभाष जुचंद्र, एकदम भाडी पत्रकार आहे. हो, चांगलं तुम्ही काम उडवते होते, तुम्ही पळता कशाल मग? चांगलं तुम्हाला काम ते करतोय. योग्य वाटतं का नाही सांगा फक्त मला. मी योग्यच बोललो ना. योग्यच वाटतंय ना काम. योग्यच वाटतं काम. म्हणजे आम्ही मूर्ख सांगणार आहे. आम्ही ज्या सडलेल्या साड्या बघतो 2 कोटीचा प्रोजेक्ट असताना ते आम्ही सांगणारे मूर्ख पत्रकार. चांगलं करणार आहे की नाही काम तुम्ही? हो, चांगलं. हे बदलणार या साड्या? हां का परत यायला लागेल मला? दादा सांगू तर इकडे पळू नका, पळू नका, पळू नका, पळू नका. मी काय म्हणतो ऐका ना, पळू नका. तुम्ही हे आता चांगल्या पद्धतीने बदलणार आहेत का सगळ्या काय ठेवणार आहे? या सगळ्या ठेवणार आहेत का बदलणार आहे? माझ्याशी काय यायला बोलतो तुम्ही? हा? मी साईट सुपरवायझर आहे. हां मी साईट सुपरवायझर आहे. साईड सुपरवायझर असते ना, तुम्ही ते खराब काम करता ना तुम्ही. कॉन्ट्रॅक्टरशी बोला ना. हां कॉन्ट्रॅक्टरचा नंबर वगैरेशी बोला. मी माझ्याशी बोलून काय सांगा फायदा? सुपरवायझर. मी साईट सुपरवायझर. सुपरवायझरचंच काम असतं. अरे मी साईट सुपरवायझर आहे. मला त्याच्यावर काही घेणं मी आणि नाही. कशाला बोललो तुम्हाला हो दादा? तुम्ही यांना का बोलवलं? मी तुम्हाला बोललो जो आहे ना त्याला बोलवा ना. मला काय संबंधित मला काम आहे? वाटलं कोणी मालवाला
तो तिकडे मालवाला म्हणजे मालचं तुम्हीच बघता ना, त्या शिगाचा माल तुम्हीच बघता ना. हो हे नाही हो आता दुसरा आता. तुमचं जे काम आहे ना ते योग्य नाही चालत आहे. सगळ्या तुम्ही चांगल्या पद्धतीचा घेऊन या. तुम्हाला काय 2 कोटीच्या प्रोजेक्ट प्रमाणे काम करा. इथे तर नंबर कॉन्टॅक्टर एजन्सी बोला तुम्ही. त्या नंबरचा फोन लावा त्याला. इकडे माझ्या साईडला इकडे आहे ना, इकडे पळता कशाला? हे जरा आवाज बंद करा. तुम्ही पळता कशाला मग? मला काय घेणं देणं आहे? मग फोन लावा ना माझ्यासमोर. मी बोलतो ना त्यांची वार्ता करतो. मला नंबर तुम्ही लावा. तर सर्वांना विनंती आहे की हा पूल काय चांगला होणार नाही आहे इथे. त्याच्या सडलेल्या सळ्या लावून आणि कोणा पण तिसऱ्या याला बोलवतात हे लोक. पाहू शकता सडलेल्या सळ्या लावल्या आहेत. आणि सुपरवायझर आहे, माझं काय घेणं देणं नाही बोलतो सुपरवायझरचं काय घेणं देणं नसतं का? याच्यावर आता सगळी चौकशी झाली पाहिजे. मग सुपरवायझरगिरी का करतात आहे? सुपरवाइजर कॉन्ट्रैक्टर त्वरित करतो. दादा सुनो ना मेरी बात, आप इधर काम करें, आपको कुछ होएगा नहीं. जो है मिस्त्री का बोलता हूँ, ये काम योग्य लग रहा है क्या आपको? खाली खाली बोलो, मुंह में कैसा गुटखा थूक दो पहले. हाँ, ये काम योग्य लग रहा है क्या आपको? खाली ये बोलो, योग्य लग रहा है या अयोग्य लग रहा है? आप कामगार है ना, तो आपके हिसाब से बोलो, यह काम उचित हो रहा है या अनुचित हो रहा है? ऐसा करवा रहे ऐसा कर रहा हूँ मैं. करवा रहे कर रहे. कल नुकसान होएगा तो तुम लोग जाएंगे निकल के काम करके. क्या नुकसान होगा सर? अरे जो सड़िया है, देखो सड़िया लगा रहे हैं. हाँ 2 कोटी का प्रोजेक्ट लिया है, 2 करोड़ का जो प्रोजेक्ट लिया है, तो ये सड़िया योग्य है 2 करोड़ के हिसाब से? अगर आप कामगार है तो मैं बोल रहा हूँ कामगार है. हाँ, सुपरवाइजर बोलता है कॉन्ट्रैक्टर को पता रहेगा. तुम्हारा सुपरवाइजर अभी भाग रहा है मेरे से. खाली आप बोलो अनुचित लग रहा है या उचित लग रहा है, खाली आप बोलो बस. तो वही लोग बता पाएंगे सर. अरे ये सड़िया तुमको उचित लग रहा है अनुचित लग रहा है, खाली ये बोलो. अरे हम लोग तो सभी बांधे हैं जाली, इससे भी खराब सलिया बांधे हैं. इससे भी खराब सलिया बांधे हाँ. हैं. मतलब जाहिर है कि ये भी खराब है. ठीक आहे, म्हणजे यांचं पण म्हणणं आहे इससे भी खराब सलिया बांधे आहे, म्हणजे हे पण खराबच आहेत. तर याकडे आता लक्ष द्या. सर्वांना विनंती आहे, राजकारण फक्त करू नका. आपलं नायगाव पुरवतो बघा जरा. हे दूरदर्शनचा पत्रकार एवढ्या समस्या मांडतो, एकंदरीत त्याच्यासाठी काहीतरी करा. प्रत्येक वेळी राजकारण करून कामायचं आहे. उद्या नुकसान झालं तर नायगाव पूर्वच होणार आहे पूर्ण. त्यांचं असं म्हणणं आहे की इससे भी सही खराब सरिया बांधे. आता बघा ही गेज बघा, ही गेज बघा आणि ही गेज बघा, कुठल्या पण सळ्या कुठे पण लावतात आहे बघा. तर आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय, पत्रकार सचिन सुभाष जिचंद्र. आणि तर याच्याकडे लक्ष पुरवा, नाही तर उद्या काय मोठा अनुचित घडला प्रकार तर सांगू नका की राणेने बातमी दिली नाही. आणि हा व्हिडिओ मी आता व्हायरल करतोय. जय महाराष्ट्र.